सचिन दादा पुढे या. सचिन दादा. हरी विठोबार कुमार आमासीच ठावा आणि येणारी व्हावा भार माथा. वेद माणसाला वाचून कळणार नाही, शास्त्र माणसाला बसलेले टाळे वाजवा भजन करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा सगळे विठ्ठल. फुलाला आलेले तुम्ही सगळे निदान जय तरी मोठ्यानं म्हणा. म्हणतात काय एकदा सगळे माझ्या बळच तर होय म्हणा माझ्या समाधानाकरता. सगळे एकदा मोठ्या प्रेमानं सगळेच ऐका आवाज आला पाहिजे. पवन पुत्र हनुमान की, गोपाल कृष्ण भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की जय श्रीराम. वाह वाह वाह. कीर्तनाच्या प्रारंभी विनंती करतो सगळे मागचे पुरुष वर्ग तुम्ही पुढे या. गडी गडी ह्या पुरुष आणि गडी हे शब्द सोडून दुसरे शब्दच नाही आपल्याला. तर ज्याला वाटतंय बाबा हा तो का दादा उठले या. हे गंधवाली माणसं माळकरी असून तुम्ही माग बसला. काय आता कीर्तन आहे काय दुसरा काय कार्यक्रम. महिला मंडळ तुम्ही थोडं थोडं पुढे सरा. आताच तुम्ही मागं सरून बसला. हळूहळू भरपूर माणसं येणार. आताशे 11 तर वाजलेत. अजून 1-1.5 तासाचा वेळ जायचा आपल्याला. या सरा पुढं. मी काय माळा वेळा घालत नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका. सरा पुढं तुम्ही. त्यांना वाटायचं लई बुवा जवळ गेले माळा घातली तर कुठं उद्योग करता बाबा. सरा पुढं. अजिबात टेन्शन घेऊ नका. मागचे तर एक बी पुरुष वर्ग हल्ला नाही बाबा. असू द्या बसा. असू नाही बसा बसा. मागच बस. इथं एवढी मोठी जागा पुढं आहे. मागण्या आणि कुठं बस उन्हात उभा राहायचं. परत माणसाने म्हणायचं गोवाने लांबड लावली उन्हात उभा राहावं लागलं. या पुढं. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुले कुरवंडी बाळवणी एका एकेला मिराश चादणी कडिये वागवणी भार खांदी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी सुरू असलेला हा 1 दिवसीय पवित्र कीर्तनाचा महोत्सव आहे. काय आयोजन आहे काय प्रयोजन आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं जरी माहिती असलं तरी सुद्धा सांगणं एक वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. नयन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे गेल्या वर्षीचा आजचाच बरोबरचा हा दिवस या समस्त काशीद परिवाराकरता उजाडलेला हा काळा दिवस. का काळा दिवस म्हटलो तर या संपूर्ण काशीद परिवाराचं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं व्यक्तिमत्व आज कायमच अनंतामध्ये विलीन झालं. कैलासवासी म्हणा, स्वर्गवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, आदरणीय प्रातस्मरणीय या संपूर्ण परिवाराचा आधार वसंतराव, किसनराव, काशीद प्रेमाने सगळे तात्या म्हणायचे.
आणि आदरणीय तात्यांच्या जाण्यानं हा संपूर्ण परिवार पोरका झाला. त्यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती पार्वतीबाई असतील, त्याचबरोबर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आमचे सचिन दादा असतील, त्याचबरोबर सूरज दादा असतील आणि त्यांची कन्या त्यामध्ये आमच्या सुजाताताई असतील. असा हा संपूर्ण काशीद परिवार आहे. आणि या काशीद परिवारामध्ये तात्यांच्या जाण्यानं एक दुःखाची पोकळी निर्माण झाली, एक दुःखाचा डोंगर कोसळला. कधीही भरून न निघणारी पोकळी या काशीद परिवारामध्ये तयार झाली. मी तर नेहमी सांगत असतो, ज्याच्या आयुष्यामधून बाप निघून जातो त्याच्या आयुष्यातला आधार कायमचा संपलेला असतो, आणि ज्याच्या आयुष्यातून माय निघून जाते त्याच्या आयुष्यातल्या प्रेमाला कायमचा पूर्णविराम मिळालेला असतो. आज तात्या जाण्यानं नुसतं या काशीद परिवारालाच नाही तर छोटीशी असणारी आपली ही काशीदवाडी नावाचं गाव आहे, या संपूर्ण वाडीला आदरणीय तात्यांच्या जाण्याचं दुःख झालेलं आहे. कारण मी सांगू का, काही माणसं अशी असतात जी गावाला प्रिय असतात, काही माणसं समाजाला प्रिय असतात, काही माणसं परिवाराला प्रिय असतात. आणि एक सृष्टीचा नियम आहे बसलेले, जी माणसं गावाला आवडतात, वाक्य नीट ऐका बरं का बसलेले, जी माणसं गावाला आवडतात, जी माणसं समाजाला आवडतात, जी माणसं परिवाराला आवडतात, लक्षात ठेवा तीच माणसं देवाला सुद्धा प्रिय असतात. आपण सगळे बसल्या बसल्या म्हणून जातो, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, जो आवडे सर्वांना. तात्या जाण्यानं या परिवाराला झालेलं हे दुःख आहे. बसलेले यांच्या डोळ्यातले अश्रू सांगून जातात, तात्यांचं या परिवारामध्ये असणं किती गरजेचं होतं. अगदी हे सगळं वैभव उभा केलं, दोनही मुलं चांगली घडवली, त्यांच्यावर उत्तम संस्कार केले, दोनही मुलं चांगल्या ठिकाणी कामाला लागली. फक्त आता बसून खाण्याचे दिवस होते तात्यांचे. पण का कुणास ठाऊक, देव दुःखामध्ये साथ देतो, पण सुखाचे दिवस आले की मात्र देव आपले साथ सोडून देतो. हे त्रिकाला बाधित सत्य असणारी गोष्ट आहे. अगदी आणि तारुण्यात या पोरांना देणारा आधार, या पोरांच्या पाठीवरची शाबासकीची थाप आज 1 वर्षापूर्वी कायमच्या अनंतामध्ये विलीन झाली. आमचे सचिन दादा असतील, आमचे सूरज दादा असतील, या दोघांनी आता किती मोठं काम करू द्या, गावानं शाबासकीची पाठीवर टाकलेली थाप एका बाजूला आहे दादा, आणि आपल्या हक्काच्या बापानं आपल्या पाठीवरती टाकलेली शाबासकीची थाप एका बाजूला आहे. गाव जरी तुमच्या बाजूला असलं तर एकटा बाप तुम्हाला लढण्याची ताकद निर्माण करून देतो, तो तुमच्या माझ्या घरातला बाप आहे. आज 1 वर्षापासून या परिवाराला झालेले हे दुःख आहे. पण बसलेले मी नेहमी सांगत असतो, ज्या अर्थी माणसाचा जन्म आहे त्या अर्थी माणसाला जाणं एक ना एक दिवस नक्की आहे. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ज्या अर्थी खाटेवर आलाय त्या अर्थी एक ना एक दिवस काठीवरती जाणं प्रत्येकाला आहे. कोण जगलं या मृत्यू लोकामध्ये? मुळात ज्या लोकात आपण जन्माला आलो याचं नावच मृत्यू लोक आहे. व्याकरण दृष्ट्या मराठी भाषेमध्ये जर या मृत्यू लोक शब्दाचा जर संधी विग्रह केला बसलेले तर मृत्यू अधिक लोक, ज्या लोकात आल्यावर माणसाला मरावंच लागतं त्याला म्हणतात मृत्यू लोक. आणि या मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झाला. कोण अमर झाला? राम आले, कृष्ण आले, त्याहुनी जग का ओसची पडले, देवाधिकाचे अवतार शिल्लक राहिले नाही. आपण तर सर्वसामान्य जीवन जगणारी माणसं आहोत. महाराजांचं प्रमाण आहे, येथे उर नाही आले अवतार, येथे उर नाही आले अवतार, एरते पावर जीव किती देवाधिकाचे अवतार शिल्लक राहिले नाही. माय बाप आपण काय घेऊन बसला? अहो सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपल्या पुढं, रामायणाचं उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्याच्या लक्षात आहे, आपल्या डोळ्या पुढे आहे. राजा दशरथ प्रभू रामाचा बाप होता. एका वाक्यात ऐका, काशीदवाडीकर पाहुणे रावळे सगळे आलेले आहात तुम्ही कीर्तनाला, एकाच वाक्यात ऐका, या मृत्यू लोकात आल्यानंतर तुम्ही कुणीही असा, कुणीही म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे पैसा किती असू द्या, तुमच्याकडे मान मान्यता प्रतिष्ठा किती असू द्या, याच्यापेक्षा पुढे ऐकून जा, तुमचा वशिला कुणापर्यंत पण असू द्या किंवा कितीही मोठा असू द्या, मरणाच्या पुढं पैसा बी चालत नाही. आणि मरणाच्या पुढं आणि वशिला चालला असता तर आता पाठीमागे 2-3 महिन्यापूर्वी घडलेली घटना जरा नीट आठवा तुम्ही बसलेले, कुणी विसरलेलं नाही. आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा एक वाघ म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. स्वर्गीय अजितदादा पवार साहेब निघून गेले. थोडा मोठा वशिला होता का? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर ज्यांची नियुक्ती केली होती त्यांचा वशिला थोडा होता का? अहो हे राजकारण, सरपंच, उपसरपंच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे लय थोडे वशिले झाले आपले. महाभारत जर कधी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल,
महाभारतात अभिमन्यू सारखा वशिला कोणाचाच नव्हता. अभिमन्यू कोण आहे माहिती आहे ना? अभिमन्यू कोण होता? भगवान श्रीकृष्णाचा भाचा. आणि भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता तो अभिमन्यू होता. युद्ध क्षेत्रामध्ये अभिमन्यूवरती वेळ आली, घात केला अभिमन्यूचा, चक्रव्यूहामध्ये मध्य भागावरती नेलं आणि बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही. घात झाला, अभिमन्यू धारातीर्थ पडला. आणि अभिमन्यू धारातीर्थ पडलेला पाहून भगवान श्रीकृष्ण स्वतः अभिमन्यूच्या जवळ गेला. काशीद्वारीकर त्या अभिमन्यूचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि अभिमन्यू सांगतो देवाला, ए देवा, अरे तू माझा मामा आहे. देव म्हणजे कुणी पद नाही बरं का कुठलं. देव म्हणजे कळतं ना तुम्हाला? देव ज्यानं आपल्याला हे सगळं दिलं तो देव. ज्यानं आपल्याला जन्माला घातलं, या मृत्यू लोकामध्ये पाप पुण्य चांगलं वाईट काय या सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिली तो देव. एवढं जर कळत नसेल तर ज्ञानोबरायांची ओवी आहे, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले आणि 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. सृष्टीचा पालन करता धरता श्रीकृष्ण स्वतः अभिमन्यूच्या जवळ आणि अभिमन्यूचं डोकं आपल्या मांडीवर आहे. आणि अभिमन्यू सांगतो, हे देवा, अरे मला जास्त आयुष्य नाही जगायचं, फक्त 3च तासाचं आयुष्य पाहिजे. किती? 3च तासाचं आयुष्य द्या देवा. देव म्हणतो, अभिमन्यू मी देव आहे म्हणतोस 3 तासाचं आयुष्य मागतो. अजूनही तो आयुष्य मागू शकत होता. अभिमन्यू म्हणतो मला जास्त जगायचंय नाही देवा. अरे मग 3च तासाचं आयुष्य का? देवानं उत्तर दिलं, अभिमन्यूनं उत्तर दिलं, देवा, या 3 तासामध्ये ज्यांनी माझा घात करून मला इथपर्यंत आणलं, या समोर दिसणारातला एकही मला जिवंत ठेवायचं नाही, याच्याकरता 3 तासाचं आयुष्य दे. मायबाप, आत्ता मात्र देवानं दिलेलं उत्तर काळजात करून ठेव माणसानं. श्रीकृष्ण सांगतो, अभिमन्यू, तू जरी माझा भाचा असलास आणि मी जरी तुझा मामा असलो तरी 3 तासाचंच काय, पण 3 सेकंदाचं सुद्धा आयुष्य मी तुला वाढवून देऊ शकत नाही. कारण श्रीकृष्णानं दिलेलं उत्तर आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतो, मी स्वतः सुद्धा त्या काळाच्या अधीन आहे. आणि बसलेले प्रामाणिक प्रमाण आहे आपल्याकडं. देह हे काळाचे, धन कुबेराचे. ज्या देहाला आपण माझं म्हणतो हे आपली श्रीमंती नाही, हे आपली संपत्ती नाही, हे धन काळाच आहे. आणि काळाच आहे म्हणल्यावर ज्याचं आहे ते घेऊन हे नुसता काळाच नाही, पंचमहाभूतापासून हे आपल्याला उसनं दिलं. किती जणांकडनं? 5. ह्याच्यावर 5 जणांची सत्ता आहे. याच्यावर कुणाकुणाची? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि हे तुम्हाला सांगितलं. आणि आकाश. फक्त ते आकाश वेगळं, हा आकाश वेगळा. असं या 5 जणांची सत्ता या शरीरावर आहे. आणि हे 5 जणांकडनं उसणं आणलं. आणि लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, उसणं आणलेलं एक ना एक दिवस परत करावं. इच्छा असली तरी आणि नसली. महिला मंडळ तुम्हालाच विचारतो, कारण उसण्याची बाजू तुमच्याकडे असते. दुपारच्या वेळेला चुकून पाहुणे घरी आले, मालकानं सांगितलं स्वयंपाक कर, पीठ बघितलं तर डब्यात पीठच नाही. तुम्ही पडदिशी शेजारणीकडे जाता, ते काय म्हणतात त्याला, पातेलं का बघुलं. आता ते काय माणसं शब्द वापरायला लागली. खरं त्या पातेल्याचं शब्दाचं नाव ते बघुलं जे आपण होतो ते बघुलं नाही, बहुगुण शब्द आहे त्याचा. त्याचा खरा शब्द काय आहे? बहुगुण. ते लय गुणाचं असतं. काय? अजून ते बघुलच. ते जे पातेल आहे ते जे आपण बहुगुण, त्याला खरा शब्द बहुगुण आहे. म्हणजे त्याच्यात ते लय गुणाचं आहे. म्हणजे सोमवार असला त्यात भाजी करता येते, मंगळवार असला की त्याच्यात बटाट्याची भाजी करता येते, एखाद्याचा गुरुवार असला तर त्याच्यात खिचडी करता येते, आणि रविवार असल्यावर म्हणून ते बहुगुण शब्द त्याला आला. ते घेता तुम्ही शेजारणीकडे जाता, पीठ उसणं आणता. पण एक जाणीवपूर्वक मला तुम्हाला सांगू द्या, पीठ उसणं आणताना तुम्ही लय जाणीवपूर्वक आणता. फक्त काही गडबडी तुमचं द्यायचं ध्यानात राहत नाही, तुमच्या ध्यानात राहत नाही. पण जिच्याकडनं आणलंय ती विसरत नाही. ते तुम्हाला काय म्हणत नाही, पण शेजारी पैसे जाऊन म्हणते द्यायचं जमत नव्हतं तर नेलंच कशाला माझ्याकडे. म्हणजे मला या सगळ्यात एकच गोष्ट तुम्हाला पटवून द्यायची, जर पातेलं भरून आणलेलं पीठ जर आपल्याला सुटत नसेल, उसणं आणलेलं, तर हे तो 5 जणांचं आहे ना. देह हे काळाचे, त्याच्या पुढचं वर्णन आहे का? पंचमहाभूतापासून वर्णन आणलं, देह आणलेला आहे. अरे देह पाचाचा आणि उसणारा शेकी जाला देह आहे. पंचमहाभूतापासून
जाणार आहे. आणि ज्याच्या करता या देहाचा वापर केला, कमवला पैसा, ही पैसा सुद्धा आपला नाही, खरंच नाही. ही कुबेराची श्रीमंती आहे. ज्याचा आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याकडनं एक ना एक दिवस तो काढून घेणारा तो देव आहे. नाही तर असं पाहायला मिळालं असतं, लय पैसा कमवला आणि सगळाच संघ घेऊन गेला. असा एखादा आहे का काशीदवाडी? हे का आहे बसलेली? नाही ना. या मृत्यू लोकाचा नियम आहे, मागचं पाणी पुढच्या पाण्याला नेहमी पुढे ढकलत जातं. तसं मागची येणारी पिढी आपल्याला हळूहळू पुढे ढकलणार आहे. सावध तोच झाला. मागच्या पिढीने आपल्याला जबरदस्ती करून घरातून बाहेर काढण्याआधी जो सावध झाला, त्याच्या एवढा भाग्यवान या जगात दुसरा कोणी. लय गुरफुरून घेतलं माणसाला या संसार रूपी मायेतून बाहेर पडता येत नाही. बरं, मी असं म्हणणार नाही की संसार सोडून फक्त परमार्थ करा, असंही नाही. कुठल्या संतांनी सांगितलं संसार सोडा? उलट महाराज तर म्हणतात, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. महाराज म्हणतात, माणसानं संसारात राहायचं, पण कसं? असून नसल्यासारखं. तुम्ही म्हणाल बोवाला का असं उलट सरळ बी सांगतो, उलट राहा बी म्हणता, राहू बी नका म्हणता. पण याच्याकरता तुम्हाला एक व्यवहारातली गोष्ट विचारतो, संसारात आपण असावं का आपल्याच संसार असावा? पुरुष वर्ग बोला, संसारात आपण असावं का आपल्याच संसार असावा? तुम्हाला माझी भाषा कळते ना, शब्द कळतेत ना. तुम्ही असं उगत राखा का माझ्याकडे बघू नका. तुमचं माझं काय वैर नाही बा, मी काय पैसे मागावले तुम्हाला इथं. आणि मी अजून एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो, हे तात्यांच्या फुलाचं कीर्तन आहे, माझ्या नाही. तुम्ही असं माझ्यावर फुलं टाकायला आणि बसू नका, तुमच्या पाया पडतो. तासाभराचं कीर्तन आहे, मोकळ्या मनानं. अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने काय काय तोंड करून बसले. थोडा सुद्धा हा बोलच्यावर दिसत नाही माणसं. लय सोपा प्रश्न केला, संसारात आपण असावं का आपल्याच संसार असावा? जाऊन द्या, लय जड भाषा झाली तुम्हाला. अजून सोपं विचारतो, पाण्यात नाव असावे का नावेत पाणी असावं? आता तरी बोला. आता कसं पडदेश सांगितलं पाण्यात नाव असावं, तसं काय तुम्हाला वाटलं बोला आडाणी जांभला त्याला पाण्यातले नाव कळ ना. जेवढं पाण्यातले नाव तुम्ही परखड सांगितलं तेवढंच मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे. पाण्यात नाव आहे तर बरं आहे, पण तेच पाणी नावेत आल्यावर नाव बुडणार. तसं संसारात आपण आहे तर बरोबर आहे, तोच संसार आपल्यात घुसला ना. मग महाराज म्हणतात, बाकीच्याच मरू द्या, जिच्या सोबत समाजाच्या साक्षीनं 7 फेरे घेतले, ती स्वतःची पत्नी म्हातारपणात म्हणते काय काय महिला मंडळ काय? मी नाही म्हणत. तुकोबराय म्हणतात, तुकोबरायचं प्रमाण आहे. तुमच्या गावात तुकोबरायांचा बीजोत्सव सोहळा लय मोठा होतो. अख्ख्या पंचकृषी तुमच्या गावाचं नाव आहे. हे छोटीशीच वस्ती आहे, 350 लोकसंख्या आहे ना गावची, 400च्या घरात. पण एवढा उत्सव करता तुम्ही, 1000 लोकसंख्येच्या गावाला लाजवेल एवढा मोठा सप्ताह करता तुम्ही. ते तुकोबराय वर्णन करतात काय? जिच्या सोबत संसार केला ती पत्नी म्हातारपणात म्हणते काय? बैल म्हणे बाईल म्हणे खर मरता तरी बरे आणि नाशे रे घर. बाईल म्हणजे कोण? बायको. आणि खर म्हणजे काय? खर, आता हा शब्दच असा सुंदर आहे. खर शब्द 2 अर्थानं पाहिला येईल, फक्त आपण कुठल्या शब्दावर भार देतो याच्यावर त्याचा अर्थ ठरलेला आहे. खर शब्द 2 अर्थानं. आपण चौकात बसल्या बसल्या एक दुसऱ्याला म्हणतो, अरल्या का माणसाच्या जन्माला आला, जरा खरं बोल. हे खरं वेगळं आणि महाराजांनी वापरलेला खर शब्द वेगळा.
ख शब्दावर भार दिला की खर आणि खर किती बघा की थोडा भार दिला की अर्थ बदलतो. खर म्हणजे गाढवाला समानार्थी शब्द आहे. काय हा ए गडी काय खर. बाईल म्हणे खर, बायको खर. कोणाला म्हणल? कोण म्हणलं? नवऱ्याला. जुनी माणसं कबूल झाल्या बाकीच्याने काय करायचं? बरोबर आहे. बाईल म्हणे खर, मरता तरी बरे नाशी रे घर तुमकोन या. स्वतःची बायकोच आपल्या जाण्याची वाट बघत असेल एवढंही माणसाला संसारात दूर फुटून घेऊ नये. कोळी नावाचा किडा माहितीये का आपल्या घरात असतो, त्याला गोष्टी म्हणतात. ते जाळं विणतो बाबा एका कोपऱ्यात. ते कधीतरी बारक्यावर 5 मिनिटं वेळ काढा त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. सुरुवातीपासून जर तो घर विणायला लागला तो आतनं बाहेर नाही विणत, मग बाहेरून आत 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 विणत विणत मध्य भागावर येतो. बसलेले एवढा मग्न होतो त्याचं घर बांधण्यात, तो मध्य भागावर येतो. आता त्याला वाटतं आपलं घर पूर्ण झालं आणि मग त्याला वाटतं आता घरातनं थोडं बाहेरनं फिरून येऊ. ते बाहेर तोंड करायला बघतो पण त्याला बाहेर जाण्याचा रस्ताच गावत नाही. का? त्यानं घर लई सुंदर बांधलं पण बाहेर पडण्याचा रस्ता अजिबात त्याला ठेवलाच नाही. शेवटी बांधलं स्वतः करता पण बाहेर पडता येत नाही, म्हणून आधी त्याला त्याच्या जीव द्यावा लागला. आणि त्याचा फायदा हे गोष्टी केल्याचं नाही, हे सगळं आपलंच आहे. माया हे कमवता एवढं गुरफुटून घेतलं आपण या संसाररूपी मायाजाळामध्ये. एक वेळ अशी येते आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला बाहेर पडण्याची वाट मिळत नाही. म्हणून संसार सोडा असं नाही, संसार करा. पण संसार करता करता ज्या भगवंतानं आपल्याला नरदेह दिला त्याचं थोडंसं स्मरण करायला माणसानं विसरायचं नाही. मी मरद नावाची कोटी तुमच्या पुढे सांगत होतो, वशिलाही चालत नाही. ऐका बसलेले माझं वाक्य. या मृत्यू लोकात आल्यावर जपी असो, टपी असो, संत असो, महंत असो, देव असो, नाहीतर देवाचा तुम्ही तर बापच काढला हो देवा. मलाही तुम्हाला तेच पटवून द्यायचं. राजा दशरथ प्रभू रामाचा बाप होता. पूज्य पिताश्री होते देवाचे राजा दशरथ. तर सांगू तुम्हाला, राजा दशरथाला नुसतं मरण नाही आलं, मग आधी केलेलं कर्म भोगावं लागलं आणि मग मारावं. आणि कर्म ते कर्म असतं बरं का बसले. जाणीवपूर्वक करा किंवा चुकून हो द्या तुमच्याकडनं, चुकून झालेलं कर्म सुद्धा माणसाला भोगावं लागतं. नाही तर राजा दशरथाला काय हाऊस होती का श्रावण बाळाला बाण मारायची मला सांगा ना. पण चुकून लागला श्रावण बाळाला बाण आणि त्याच श्रावण बाळाच्या मायबापांना शाप दिला, हे दशरथा, अरे आम्ही जसं पुत्रयोगाचं दुःख सहन करतो आणि आम्ही जसं पुत्रयोगानं मरतो तसं तुला सुद्धा पुत्रयोगानंच मारावं लागेल. मायबाप एक पोरगा नव्हता, 4 कोटी पोरं जन्माला आली. किती? 4 आली. एवढंच नाही, साक्षात प्रभू रामचंद्र पोटी जन्माला आले. पण अंतकाळ साधताना राजा दशरथाच्या सोबत 4 पुत्र त्या दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. 4 मुलं होती पण अंतकाळामध्ये एकही नाही. याचाच अर्थ केलेलं कर्म मरेपर्यंत माणसाला सुट्टी देत. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे, एक वाक्य ऐका. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझेश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानश. सोर सोर माया सारे आहे जग हे नश्वर, तैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझेश्वर. तैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझेश्वर. ज्ञानी असो की अज्ञान जगे कागे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी जात तयाला तो शरण. अंत पृथ्वीचा बघारा युगे चालली जलचर, तैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझेश्वर. तैसे जाचे कर्म तैसे ईश्वर ईश्वर. आपल्याला
मिळणाऱ्या क्षणभर सुखासाठी माणूस दुसऱ्याशी नको तसा व्यवहार करतो, माणूस दुसऱ्याला नको तसा त्रास देतो. लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याला त्रास देताना आपल्याला त्याचं दुःख होत नाही, पण लक्षात ठेवा, ज्याला त्रास झाला तो आपल्याला शाप दिल्याशिवाय राहत नाही. आणि मग कर्म ते कर्मच आहे, कुणी जरी असला तरी ते भोगावं. अहो, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा केलेलं कर्म भोगावं. याच्यापेक्षा काय उदाहरण देऊ मोठं? पायाच्या अंगठ्याला बाण लागला म्हणून निमित्त झालं, देवाला सुद्धा मारावं लागलं. म्हणून लक्षात ठेवा, मरण नावाची कोटी प्रत्येकाला आहे. याच मरण नावाच्या गोष्टीला आज 1 वर्षापूर्वी तात्यानं सामना केला. बसलेले मायबाप, हे जे एक सांगू तुम्हाला, मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेस आपला जन्म होता ना, जन्माला आल्यापासून अंतकाळ येईपर्यंत एकदा का होईना पण आपल्याला मरण आणि माणूस या दोघांना एकमेकाच्या शर्यतीमध्ये उतरावं लागतं. शर्यत माहिती आहे ना? शर्यत बैलगाडा शर्यत माहिती असेल तुम्हाला. शर्यतीमध्ये ते एक विरोधी असतो आणि एक स्वतःला उतरावं लागतं. विरोधी कोण आहे? आपल्याला विरोधी असणारे आपलं मरण आहे. आणि जेव्हा कधी माणूस आणि मरण या दोघांची शर्यत लागते ना बसलेले, त्यावेळेस माझं वाक्य काळजात करून ठेवा, विजय हा मरणाचाच ठरलेला आहे. प्रयत्न करणं फक्त आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा. या परिवारातून तात्यांचं जाणं झालं. प्रयत्नाची पराकाष्ठा करून लक्षात ठेवा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. त्याला यश देणं न देणं हे सर्वस्वी ज्याच्या हातात आहे तो म्हणजे मात्र काळ आहे आणि तो मात्र देव आहे. लक्षात ठेवा. म्हणून आज तात्यांचं जाणं झालं 1 वर्षापूर्वी. समस्त झालेला हा पुरका परिवार, या परिवारात प्रत्येक नात्याला दुःख झालं. ज्या मायेच्या कपाळावरचं कुंकू कायमचं पुसल्या गेलं त्या आईला विचारा, तुमच्या पार्वती आईंना विचारा, किती दुःख असतं आपला मालक निघून जाण्याचं. मी तो नेहमी भगवंताकडे रोज कीर्तनामध्ये माझ्या प्रार्थना करतो, देवा कुठलंही कीर्तन सप्तातला असू द्या नाही तर वर्षी शब्दाचा असू द्या, देवाला एकच प्रार्थना करतो, हे देवा, अरे तू सृष्टी निर्माण केली, तू शिव आहे आणि आम्ही सगळे तुझा थोडासा का होईना जीव स्वरूपात थोडासा अंश आहे, आम्ही तुझेच अंश आहे. मग फक्त देत असताना दुःख मान्य आहे, केलेलं कर्माचं फळ वाईटच आहे आम्हाला मान्य आहे देवा, पण एवढंही वाईट देऊ नको. ऐन तारुण्यात आमची माणसं तो आमच्यातून घेऊन जायला लागलास देवा. असं कधीतरी देवाला प्रार्थना. तीन दुःख आयुष्यात कधी कोणाच्या वाट्याला येऊ नये. एक, लेकरू लहान असताना लेकराची आई कधी मरू नये दादा. दुसरं दुःख आहे, तरुणात आठा कधी कुणाचा पोरगा मरू नये. आणि म्हातारपणात कधी कुणाची पत्नी किंवा कधी कुणाचे मालक मरू नये. लय भयान दुःख असतं त्याच्या वाट्याला आलं. ज्या मायेच्या कपाळावरचं कुंकू आहे तारुण्यात पुसल्या गेलं, तिला विचारा, तिची गाठ घ्या तुम्ही, भेट घ्या तुम्ही आणि विचारा मालक जाण्याचं दुःख काय आहे. एक जुनं गाणं आहे बघा, आपल्या सगळ्याच्या परिचयाचं गाणं, भातुकलीच्या खेळामधली. फार सुंदर आहे ते, अर्थपूर्ण गाणं आहे ते. कुठलेही गाणे कीर्तनात म्हणून नाही, पण ज्याच्यात अर्थ आहे, ज्याच्यात भाव आहे, ज्याच्यातनं काहीतरी माणसाला आयुष्यात बदल करून देणार आहे, असे भाव अशी गाणे आपण ऐकली पाहिजे. तो कवी फार सुंदर वर्णन करतो, ऐका. भातुकलीच्या खेळामधली राजाने कराने, अरे द्यावरती डाव मोरला, अधुरी एक कहाणी. अशी परिवाराचा या मायच्या आयुष्यातून हा संसाराचा रथ आज रथाचा एकसा गळून पडला आज 1 वर्षापूर्वी. आता कितीही प्रयत्न केले तर गेलेले तात्या पुन्हा या परिवाराला मिळणार नाही. कोणाला वाटतं आपला हक्काचा माणूस आपल्याला सोडून जावं, कसा हो का, कसाही असू द्या आपला बाप, व्यसनी दुराचारी वाईट वागणारा बाप असू द्या, पण तो दारात असणं लय महत्वाचं असतं. मायबा हे मी सांगतोय, माझ्या आयुष्यात ही घटना घडली. दादा जे गणेश महाराज आहे, आमच्या दादांनाही माहित आहे. फार वाईट असतात काळ. जोपर्यंत आपल्या आयुष्यात आपला बाप आहे ना, तोपर्यंत पोरानं मिठी मारून घेतली पाहिजे आपल्या बापाला. एक ब्रोज शब्द आपल्या बापाला कधी उलटा बोलायचं नाही पुन्हा. पोरं जरा शिकली, कमवायला लागली की पोरं म्हणतात तुम्ही काय केलं आमच्याकरता. अरे बाबा, तुझं लहानपण होतं, जुना काळ आठवला तर दुसऱ्याच्या शेतात राहणार आपला बाप तू पाहिला नाही कधी वागा. डोंगर दऱ्यावरती चढ खांदायला गेलेला तुझा बाप तू कधी दुसऱ्या डोळ्यानं तुझ्या पाहिला नाही. त्याच्या पायावरच्या भेगा कधी तू तुझ्या डोळ्यानं पाहिल्या नाही. आणि तू काय सांगू शकतो काय केलं माझ्या बापानं म्हणणारा. म्हणून पाठीमागच्यात 2 महिने, आता 2 महिने होतील माझ्याही वडिलांना जाऊन, आणि तारुण्यात माझे वडील मला सोडून गेले. अगदी तात्यांच्याच वयाचे, म्हणजे 52 ते 55च्या घरातलेच माझे होते. वाटतही नव्हतं की सोडून जातील, पण लक्षात ठेवा, मी मगाशी सांगितलं, आपण फक्त म्हणायचं असतं मी असतो तर असं केलं असतं, मला एखादी संधी दिली असती तर मी असं केलं असतं. असं काही नसतं माझ्या. ज्या दिवशी ठरलेलं आहे आणि ज्या दिवशी देवाचं बोलावून होतं त्या दिवशी माणसाला जावंच लागतं. फक्त एक आहे, देव लय चतुर आहे बसले. चतुरातून शिरोमणी उगं देवाला म्हणत नाही, गुण लावण्याची खाणी उगं देवाला म्हणत नाही.
त्याच्या मनात जर एखादी गोष्ट आली ना तर तो पूर्णच करून दाखवतो. त्याचं नाव देव आहे. लक्षात, हे चक्रव्यूह आखणारा देव आहे. नाही तर तसं तर त्या दिवशीचं कीर्तन माझं लय जवळ होतं. अजित दादा इथं बिगवून मध्ये खानोड्याच्या जवळ माझं कीर्तन. पण मला अमरावतीचा फोन आला. त्या अमरावतीच्या अलीकडे म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये कीर्तनाचं नियोजन आलं 6 फेब्रुवारीला. मी हे मूर्खपणा केला. तिकडच्या लोकांना सांगितलं थोडं ऍडजस्ट करा. त्यांनी ऍडजस्ट केलं. 6चा 8ला केलं. मी म्हटलं मी तिकडे जाऊन येतो. मग 8ला तुमच्या इथं कीर्तन. इथून सकाळी 9 वाजता घर सोडलं मी. माझे वडील मला कधी विचारत नव्हते कुठं चालला काय, कधी नव्हतं. त्यांना माहिती आहे पोरगं चांगलंच आहे, काही विषय होणार नाही. ड्रायव्हर सोबत आहेत, काही प्रश्न विचारले. माझी बॅग स्वतः गाडीत नेऊन ठेवली. मी सांगितलं होतं काही करू नका, निवांत राहा. दिवसभर घरी होते आणि सायंकाळच्या 5 वाजता अचानक हार्ट अटॅक आला आणि जाग्या ऑन दी स्पॉट, पहिला आणि शेवटचा. म्हणून लक्षात ठेवा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. हे कबीरदास महाराजांनी आपल्याला लय सोपं करून सांगितलं. मायवा क्या भरोसा है इस जिंदगी का, क्षमा बुझ जाएगी जलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा किसी का, क्या भरोसा है, भरोसा है. गाडी मुलाचा आपला भरोसा नाही. किती भरोसा नाही. माशीला पंख फडकायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा सुद्धा वेळ या आयुष्यातून, या शरीरातून प्राण नावाचा वायू जायला वेळ लागत नाही. ते प्रमाणे देवी माझ्या महाराजांनी नदी एखाद्या ठिकाणाहून उगम पावते नदी आणि समुद्राच्या दिशेने तिचा प्रवास चालू होतो. चालू झालेला तो तिचा समुद्राच्या दिशेचा प्रवास वाट काढत ती नदी समुद्राच्या दिशेने जायला निघते. बसलेले भला मोठा डोंगर आड यावा तिच्या, त्या डोंगराला वळसा घालून ती नदी भल्या मोठ्या डोंगरावरून तिचा प्रवास जमिनीवर आदळावा आणि आदळल्यानंतर पुन्हा तिचा पाण्याचा प्रवास पुढे चालू राहावा. काशीदवाडीकर वरून पडलेलं पाणी ज्यावेळेस जमिनीवर आदळतं त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होतात, बुडबुडे तयार होतात. पण असं कधी पाहायला मिळत नाही. पाण्यावर आलेला बुडबुडा समुद्राला जाईपर्यंत तसाच त्या पाण्यावर राहिला असं पाहायला मिळत नाही. काही वेळ निघून गेल्यानंतर पाण्यावरचा बुडबुडा फुटून जातो. तसं पाण्यावर आलेला बुडबुडा फुटण्याकरता जेवढा क्षण लागत नाही, किती क्षण म्हणत नाही मी, अर्ध क्षण सुद्धा त्याला म्हणता येणार नाही. अर्ध क्षणापेक्षा सुद्धा छोटीशी खालची गोष्ट आहे. अर्ध क्षणापेक्षा सुद्धा बारीक काय असेल तर मात्र निमिष शब्द वापरला. निमिष, एका निमिषाचा सुद्धा वेळ लागत नाही. एवढं स्वस्त आपलं आयुष्य आहे. मग या चांगल्या आयुष्यात माणसानं का माणूस माणसासारखा वागत नाही ही शोकांतिका आहे महाराजांनी. जर माणूस माणसासारखा वागत असता तर आम्हाला लाखो कीर्तनकार रोज या समाजामध्ये वारकरी संप्रदायाचा, देवाच्या वचनाचा, संतांच्या वचनाचा प्रचार करतो तरी लोकात बदल होत नाही. तरी सांगावं लागतं काय, मानसा हो मानसा, आता तरी मानसात देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं, पापाच्या वेड्याचा रस आठवलं मानसा. माणसानं माणसासारखं वागायला शिकवणारा आपला वारकरी संप्रदाय आहे. माणसानं माणसासारखं वागायला शिकवणारे जगद्गुरु तुकोबा आहेत. माणसानं माणसासारखं जगा हे शिकवणारे विश्वमौली ज्ञानोबा आहेत. नाही तर ज्ञानोबा तरी काय थोडा त्रास झाला का? जगद्गुरु तुकोबा तरी थोडा त्रास झाला का? बरं हा त्रास दिला कोणी? बसलेले बोला ना, दिला कोणी? देव आले होते का स्वर्गात ज्ञानोबा त्रास द्यायला? का लंकेत आली होती माणसं रावणाच्या? देवा नाही ना, आपल्याच माणसानं. छत्रपती शिवरायांना त्रास दिला, बाहेरच्याने नाही. छत्रपती शंभूराजा आपल्याला सोडून गेला, त्याला कारण आहे आपलीच जवळच्या माणसाने घात केला. का म्हणून माणूस आपल्याच माणसाला ना त्रास देत असतो? का म्हणून? बरं असं काय मिळणार आहे आपल्याला? काय नाही. त्याच्यातून एकच गोष्टी शेवटी सरती शिल्लक राहते, ते म्हणजे आपल्याच नंतर येणारं दुःख ते माणसानं डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्याशी व्यवहार करावा. लय सोपं आयुष्य आहे. चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य पुन्हा नाही. एकदाच दिलं देवाना आपल्याला, भाग्यवान आहोत. तसं तर हे लय दुर्लभ आहे. पण या संसाराच्या नादात माणूस गुरफटून गेला, गुरफटून नाही बाहेर पडता येत.
पण संसार आपण करतो यातलंही नवल नाही. महिला मंडळ, आपल्यापेक्षा चांगला संसार पशु पक्ष्याचा संसार आहे. कोंबडी माहिती आहे ना? कोंबडी 20-22 पिल्लाची आई असते. कोण? थाटात चालते, चौकात नाही निघाली तरी थाटात 20 पिल्लाची आई. आपले 2च पोरं आहेत, आपलं तोंड माणसात बघायसारखं राहिलं नाही. किती त्रास आहे, किती वाहून घेतला आपण त्याच्यामध्ये. ती थाटात आहे 20 पिल्लाची आई. त्याच्यापेक्षा सोपा संसार एका पक्षाचा सांगितला महाराजांनी. तो सुगरण नावाचा पक्षी. सुगरण माहिती आहे का? सुगरण, महिला मंडळ, सुगरण नावाचा पक्षी म्हणजे स्वयंपाक करते ती सुगरण नाही, ती सुगरण वेगळी. आणि पक्षाच्या जातीने एक सुगरण आहे. त्या सुगरणीचं घर पाहिलं का तुम्ही? सुगरणीचं कुठं असतं? आता झाडाला असते. मला बी कळते काय होत. खुशाल झाड, तुम्ही म्हणाल ना काही बोलते. ते आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच माणसाचा बदलला. गणेश हे आमच्यासारख्या तरण्या पोराने धोत्र घातली, नेहरू घातलं म्हणजे बसल्या बसल्या माणसं म्हणतात ह्यांना काय कळत नाही. टाळकरी तर लईच खरं बोलतो बाबा. हे तो का ती बसल्या बसल्या काय काय डोकं लावतात म्हणजे शाळेत मेळ लागला नसेल, शाळेत मंद असेल म्हणून इकडं आलं, इकडं जरा बरं दिसतंय, तिकडं ड असेल. तर तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्ही जेवढा आमच्या वारकरी संप्रदायाकडे खालच्या नजरेनं बघता, कमी लेखता आम्हाला, तेवढा आमचा वारकरी संप्रदाय खालच्या पातळीचा राहिला नाही. मी माझं सांगायला उभं राहिलं पण माझ्या नावाच्या पुढे सुद्धा लिहिलं असेल बघायचं दिसतंय का लिहिलेलं, काय लिहिले ते वाचा, कोणाला वाचायचं असेल तर. माझं ग्रॅज्युएशन झालंय BSc प्लेन BSc. त्यात केमिस्ट्री माझा स्पेशल होता आणि वर्गात पहिल्या नंबरनं पास झालेला विद्यार्थी मी तुमच्या पुढं. त्यामुळं झाडाला असते हे मला बी कळते. तुम्ही बसल्या बसल्या माणसाला काही एवढा शिकला इकडं कशाला ह्यांच्या नादाला लागायला, कुठंतरी जॉब बी बघायचा, काही टाळकरीन विनान पकवाद ह्यांच्या कशाला. मी लय प्रयत्न केला गणेश महाराज, पण शेवटी माझ्या लक्षात आलं तिकडल्यापेक्षा इकडं जरा बरं आहे. बरंच आहे आमचं, लय बरं आहे. तुम्ही किती जरी आम्हाला काय म्हणा तरी आमचं बरंच आहे बा. असं झाडावर असते तुम्ही लय परखड सांगितलं, पण कोणत्या झाडावर? विहिरीच्या कडेला. नुसतं विहिरीच्या कडेला नाही, नीट बघा तुम्ही. जी फांदी विहिरीत लोंबकळली का, विहिरी चुकली का, त्याच फांदीच्या शेंड्याला सुगरण घर बांधवा. एका दादानं सुगरणीला प्रश्न केला, हे सुगरण बाई, अगं एवढी मोठमोठाली झाडं आजूबाजूला आहेत, या झाडाला तू काय घर बांधतेस? सुगरण दिलेलं उत्तर काळजात करून ठेवू माणसानं. सुगरण सांगते, दादा अरे झाडं तर भरपूर आहेत आजूबाजूला, पण भविष्यात मला पिल्लं होणार आहे आणि या घरट्यात मी माझ्या पिलांना जन्म देणार आहे. सरपटणारा प्राणी झाडावर कधीही चढू शकतो आणि आला झाडावर तर माझ्या पिलांचा घात करू शकतो. ज्याला सांगत होती तो सांगता गई आहे झाडावर चढेल ना, त्याला काही चढताना नाही का या झाडावर? सुगरण सांगते, येऊ दे ना त्याला, माझं घर नीट बघ. आणि तुम्ही सुद्धा शेतात गेला, रानात गेला तर कधीतरी त्या सुगरणीचं घर बघा तुम्ही. 1.5 फुटाचं लांब असं तो खोपा, सुगरणीच्या घर त्याला आई खोपा म्हणतात. असं 1.5 फुटाचं लांब, तेही असं टांगलेलं असतं. एवढ्या थांबत नाही सुगरण. घरात आत जायचं म्हणलं तरी दरवाजा खालून वरती दरवाजा असतो. ती त्या दादाला उत्तर देते, अरे सरपटणारा प्राणी जरी आलाच आणि त्याला जर माझ्या घरट्यात यायचं म्हणलं तर त्याला आधी खाली यावं लागेल, पुन्हा तितकंच वर यावं लागेल. वरती येत असताना ज्या शेपटीच्या घराने टिकला होता तो शेपूट सुटणार आणि तो सरपटणारा प्राणी कुठं विहिरीत पडणार. कुणाचं डोकं आहे? अय गडी, आपलं बरं आहे ना? काय काय सुद्धा आयुष्य गेलं, एक घर बांधणं होत नाही. काय काय ते इकडलं बेताड पाड, तिकडं बांध, तिकडला गोटा उचल, नी रानात चोरी झाली, आलाच गावात हाणाहाणी झाली. त्या का म्हणला अख्खं गाव आपल्या वाईटाव आहे, गावात राहणं काय खरं नाही. चाललाच तालुक्याला राहिला का हाणून घेता का आपल्या पुढं? तो म्हणतो एक घर सुगरणीच्या खोप्या चोरण एक कवी. एवढ्या सुगरण थांबत नाही आई. लेकरं जर जन्माला आली ना तिच्या घरट्यात, आपल्याला जसं वाटतं आपल्या घरात उजेड असावा, तसं त्या सुगरणीलाही वाटतं माझ्या घरात उजेड असावा. ते काय लाईटची सोय करत नाही, पण सायंकाळच्या वेळेला ती घर सोडते. दिवस अंताला गेला, सूर्य मावळाच्या दिशेने गेला, धुंद मुंज अंधार पडायला लागला आणि ती सुगरणीनं तिचं घर सोडलं. सांगू तुम्हाला, सायंकाळची वेळ ही लय फार पवित्र वेळ मानली बरं का. लय सुंदर वेळ आहे सायंकाळची वेळ. नाही कामधेनू असणारी गाई आपल्या वासराच्या दिशेने धाव घेते, पाखरं आपल्या पिलाच्या दिशेने धाव घेतात आणि जन्मदाते मायबाप दुसऱ्याच्या शेतात किंवा स्वतःच्या शेतात राबा गेलेले मायबाप सायंकाळची वेळ झाली की आपल्या मुलांकडे जायला निघतात. या सुगरणीनं सायंकाळच्या वेळेला ते घर सोडलं
आणि विहिरीच्या आजूबाजूला तिनं पाहिलं तर लुकलुक करणारे काजवे तिला तिच्या डोळ्यानं दिसले. ती त्या काजव्यापर्यंत आली. सुगरण अलगद चुचीनं तो काजवा धरला आणि तिच्या घरट्यात आणून तिने एका बाजूला असा ठेवला, जेणेकरून त्याला त्यातनं बाहेर पडता येऊ नये. पुन्हा बाहेर आली, पुन्हा 2 काजवे आणले, 4 कोपऱ्यात 4 काजवे ठेवले. जसा जसा अंधार व्हायला लागला तसे तसे ते काजवे लुकलुक करायला लागले. अख्खं घर तिचं, अख्खा घरात तिच्या उजेड पडायला लागला. एवढं सुगरण संसार करते. काय आहे मला सांगा ना. ते एवढं मी सांगू तुम्हाला, जेवढे सुगरण आपल्या लेकरा करता करते तेवढेच तुमचे माझे मायबाप तुमच्या माझ्या करता. फक्त शोकांतिका आहे, आपल्या महाराष्ट्राची भूमी मातृदेवो भव पितृदेवो भव मानणारी आपली महाराष्ट्राची भूमी आहे. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज वृद्धाश्रम भरून चालली. कुठं चालला आपला महाराष्ट्र, कुठं चालला? म्हणून त्या सुगरणीचं वर्णन एक कवी करतो, अतिशय सुंदर वर्णन आहे, ऐका जरा. खोट्यामध्ये खोट म्हणून ऐकताय ना, ऐका. खोट्यामध्ये खोट सुगरणीचा चागला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. आयुष्य तिनं उलट झाडा टांगून घेतलं. ते सुगरण नावाचा पक्षी आपल्या लेकरा करता माफी मागून बोलतो. फक्त सुगरणच आपल्या लेकरांकरता करते असं नाही, तुमचे माझे मायबाप सुद्धा आपल्या करता अहोरात्र झटतात. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे घरातली माय आहे, आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे घरातला बाप आहे. लक्षात ठेवा. तो बाप नेमका लेकरांकरता करतो काय, त्यानं नेमकं बाप लेकरा करता काय समर्पण दिलं, त्यानं नेमकं आपल्या मुलाबाळांचा संसार मोठा होण्याकरता त्यानं त्याचं अस्तित्व पणाला लावलं. ते कशा पद्धतीनं याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी. गायक वादकांकरता एकदा टाळी वाजवा जोराची. वा, अगदी समर्पणाचे. बाप करी जोडी लेकुराची ओढी आणि आपुली कुरवंडी. करून मांडण्याचा प्रयत्न समाजापुढे आहे. एक शब्द वाचला, लक्षात घेतला तर अभंगाचा अर्थ, वेदाचा अर्थ आपल्या लक्षात येतो. तुकोबराया म्हणतात, या बापाचं अस्तित्व वर्णन करताना, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुले कुरवंडी वाळवून. तो बाप नेमका आपल्या परिवाराकरता काय करतो? तुकोबराया म्हणतात, ही शरीर नावाची कुरवंडी वाळवली त्या बापानं. महिला मंडळ पुरुष वर्ग मला प्रामाणिक उत्तर द्या. नारळ माहिती असेल आपल्या सगळ्याला. नारळाच्या आतमध्ये खोबरं राहते. फक्त मला एक प्रामाणिक उत्तर द्या, त्या आतलं खोबरं कुठपर्यंत शाबूत आहे? बाहेरून त्याला कवच आहे तोपर्यंत आतलं बरं आहे. एकदा तोच नारळ देवाच्या दारात नेऊन फोडा तुम्ही, आतल्या खोबऱ्याला 10 जण भागीदार होतात. काही क्षणात खोबऱ्याचा सिद्ध संपून जातं. तसं आपल्या संपूर्ण परिवाराला कवच बनण्याचं काम करतो तो तुमच्या माझ्या घरातला बाप आहे. लक्षात ठेवा. एकदा ते कवच फुटलं ना, एकदा तो बाप निघून गेला ना, माफी मागून बोलतो, येणार जाणाराची वाकडी नजर घरावर पडते म्हणजे पडते. लक्षात ठेवा. ज्या काशीद परिवारातून हा बाप निघून गेला, तुकोबरायाने लय अभंग लिहिले नाही बापाविषयी. थोडा बापाला कमीच दर्जा दिला तुकोबरायाने. आईचं वर्णन करताना लय अभंग तुकोबरायाच्या गाते. लेकोराचे हित, मातेची या चित्ती, जिचे पिढे बाळ, किती अभंग सांगू तुम्हाला. पण बापाचं वर्णन करताना मात्र एकमेव अभंग आहे, तो म्हणजे आजच्या चिंतनाला. बाप करी जोडी लेकुराची उडी आणि आपुली कुरवंडी वाळवली. मायबाप स्वतःच्या शरीर नावाची कुरवंडी देव बापानं वाळवली आणि कमवलेलं सगळंच्या सगळं एका एक केला. मीराचे नाम श्रीमंती
मिराशी नाम संपत्ती, धन दौलत पैसा अडका सगळं कमवलेलं एका एकी मुलांच्या स्वाधीन केलं आणि तो बाप निघून गेला. या काशीद परिवारामध्ये आमच्या तात्याने सर्वस्व अख्खं शरीर या परिवाराकरता आयुष्य समर्पणाला दिलं. तर हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून या उभयता पती पत्नीनं हा काशीद परिवाराचा संसार मोठा केला. फक्त देवाला का कुणाच देवाला हे बघवलं नाही का काळाला हे बघवलं नाही. पण लक्षात ठेवा, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बा. एक जुन्या काळात एक सिनेमा येऊन गेला बघा, महिला मंडळ तुम्ही पाहिला असेल, चिमणी पाखर नावाचा एक सिनेमा आहे बघा, चित्रपट आहे. असा चित्रपट आहे, त्यातनं भरपूर गोष्टी आपल्याला संसारामध्ये शिकण्याकरता मिळतात. तो कवी गाणं लिहितो बाबा, लय सुंदर वर्णन आहे त्याच्यावर. मात्र माझ्या जवळ आलो, माझ्या पाया पडलं. मी त्या बाबाचं दर्शन घेतलं. वय झालं होतं ना, वय झालेल्या माणसाचं दर्शन काय लावतायचं माझ्या पंढरीच्या लोकांना आहे अभिमान, पाया पडायचं एकमेका. पाया पडलो मी त्या बाबाच्या, त्या बाबाने मला जाणीव, महाराज तुम्ही कीर्तन करायचं नाही ओळखलंय, फक्त एक करा. अख्ख्या कीर्तनात तुम्ही काय सांगणार आहे मला माहिती नाही, फक्त एक सांगा कीर्तनात. तरुण पोरांना म्हणा बापाला घरात सांभाळायचं असतं, हे पोरांना जाणीवपूर्वक कीर्तनात सांगा. मी लय जाणीवपूर्वक विचारतो बाबाला, त्या अहो बाबा एवढ्या चांगल्या घरात दिसता तुम्ही आणि असं का मला सांगायला लावता. त्या बापानं मान खाली घातली बाबा, आणि तो बाप मला सांगत होता महाराज 4 पोर आहेत मला 4. अहो म्हणलं एवढं स्वाभिमानानं सांगता, हे वाक्य का सांगायला लावलं तुम्ही. तर तो बाप मला सांगतो महाराज 4 पोर आहेत, चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत 4ही पोर. लय हालाकीचा संसार मी उभा केला महाराज. 10 बाय 10च्या खोलीची 4 पोरं मी लहानाची मोठी केली. एवढी शिकली पोरं, एवढी शिकली, 4चे 4 बंगले उभा राहिले महाराज. पण 10 बाय 10च्या खोलीत आम्ही बैतापती पत्नीने 4 पोरं लहानाची मोठी केली. फक्त शोकांती काय 4 बंगल्यात आज आम्हा उभयतापती पत्नी करता 10 बाय 10ची खोली सुद्धा पोरानं काढली नाही. झोपडी बांधून दिली, त्या झोपडीत आम्हाला राहावं लागतं. कुठं चालला आपला महाराष्ट्र का सांगू नये कीर्तनात नाही. आणि मी तर लय ज्ञान ब्रह्म सांगणारा वागता नाही. मी तर म्हणतो माणसाला ज्ञान ब्रह्म कळण्यापेक्षा घरातले देव समान असणारे माय बाप कळले तरी आयुष्याचं सार्थक झालं. बाकीच काय करू माझ्या माय बाप केवकाची, माय बाप केवकासे, माय बाप केवकासी, माय बाप केवकासी, माय बाप केवकासी, माय बाप महाराज म्हणतात तुम्ही नका तीर्थयात्रा करू, नका तुम्ही आळंदीला जाऊ, नका तुम्ही काशीच्या विश्वेश्वराला जाऊ, नका तुम्ही पंढरपुराच्या पांडुरंगाला जाऊ, अजिबात नका जाऊ. पण या सगळ्या तीर्थाचं पुण्य तुम्हाला एका जागेवर पाहिजे असेल, घरात माय बापाची सेवा करा. या सगळ्या तीर्थाचं पुण्य तुम्हाला घरात मिळेल. ज्ञानोबा मी फक्त तुकोबराया सांगतात असं नाही, ज्ञानोबराय सुद्धा होय ज्ञानेश्वरीमध्ये सखळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. जन्मदात्या माय बापाची सेवा घरात करा. कुठं तीर्थयात्रा करता हो का. एक सांगू का तुम्हाला, मंदिरातला देव बघून आणि मंदिरातल्या देवाची पूजा करून कुठं देव घरात येत नाही. तुमच्या घरातले माय बाप उपाशी तुम्ही देव करता. काय कापायचं आपलं, काय देवाचं किंमत, काय देव आपल्याकडे आलाय मला सांगा तुम्ही. देव काय आंधळा नाही. असं म्हणतात मुंगीच्या पायात जर घुंगरू बांधलं तर त्याचा आवाज ऐकणारा देव आहे.
मुंगीचा पाय केवढा असेल तुम्ही विचार करा, मग विचार करा किती घुंगरू बारका असेल, किती आवाज असेल. पण या सजीव सृष्टीमध्ये प्रत्येक सजीवावरती तेवढंच निरीक्षणाला लक्ष ठेवणारा भगवंत आहे. म्हणून पायाला हात लावतो तुमच्या. थोडा संसारामध्ये पैसा कमी कमवा, पण आपल्यामुळे फक्त आपल्या मायबापाच्या डोळ्यात कधी आश्रय देऊ नका. बस याच्यापेक्षा दुसरा संसार नाही. आणि किंमत म्हणून आहे तोपर्यंत जपा. गेल्यानंतर किती मोठा कार्यक्रम करतो, किती मोठी माणसं बोलवतो, याच्यापेक्षा आहे तोपर्यंत किती जपतो हे फार महत्वाचं आहे. गेल्यानंतर माळवल्यावर भात ठेवून कुणाचाच आत्मा शांत होत नाही. आहे तोपर्यंत त्यांना द्या. माणसं म्हणतात ते ब्राह्मणाचा आहे, ब्राह्मण सांगतात त्यांच्या आवडीच्या गोष्टी ठेवा फोटो समोर. आता काय ते खाणार आहे का फोटो समोर? आहे तोपर्यंत आपण जपलं नाही त्यांना. किती शोकांती काय 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 गावात जन्माला आहे तोपर्यंत बाप दुसऱ्याच्या दारात राहिला, तिथं जगला, तिथं मेला. आणि मग हा सांगतो इथं ठेवा, तिथं ठेवा, ती करा, हे करा. का नाही ना गरजेचं? जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा. मी तर म्हणतो गेल्यानंतर पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करण्यापेक्षा जिवंत आहेत तोपर्यंत माय बापाच्या डोळ्यासमोर आपल्या बापाची 75वी साजरी करावी. जोपर्यंत आपला माय जिवंत आहे 61वी साजरी करा तुमच्या आईची तुमच्या डोळ्यासमोर. तिला तेवढा आनंद मिळणार आहे. बाकीचं जाऊ देव. आणि कुठले माय बाप आपल्या लेकराला कधी शाप देत नाही. उलट नामदेवरायाचं प्रमाण आहे, नामा म्हणे पित्र आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काय. पाहिलं तर आपले पूर्वज आपल्या मुला लेकरांकरता कल्याणच भगवंताकडे मागत असतात. कारण ती आई आहे. आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती. म्हणून असो मायबाप आदरणीय तात्यांचं जाणं झालं या परिवारातून. आणि या परिवारातल्या प्रत्येक नात्याला तडा गेला. ज्याच्या कपाळावर कुंकू पुसलं गेलं ते आई साहेब आहे. सुजातादाई असतील, आमचे सचिन दादा असतील, आमचे सूरज दादा असतील. ती 3 मुलं बापाच्या जाण्यानं पोरकी झाली मायबाला. पण सगळ्यात जास्त दुःख झालं जिच्या कपाळात महिला मंडळ वटपौर्णिमेचा सण येतो. तुम्ही ती वडाची पूजा करताय आणि तुमच्या हातात पूजेचं ताट राहतं. त्याच्यात फार काही साहित्य नाही, पण सगळ्यात महत्व दिलं त्या वटपौर्णिमे दिवशी त्या धाग्याला. फार मोठं महत्व आहे त्या धाग्याला. का? तुम्ही तो धागा घेता आणि त्या वडाला फेरे मारता. किती? 7च फेरे का मारता? तुम्ही वडाच्या प्रत्येक फेऱ्याला पांडुरंगाला प्रार्थना करता, देवा कसाही असू दे माझा मालक, पण हाच पती म्हणून मला 1 जन्म नाही 7 जन्मापर्यंत हा पालक मला मिळावा. कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. म्हणण्याचा अधिकार तिच्या कपडावर कुंकू आहे तिला. आज 1 वर्षापासून आमच्या आई साहेबांना हे म्हणण्याचा हक्क मात्र कायमचा भगवंताने हिसकावून घेतला. म्हणून तरुण पूर्व कीर्तनात आहे जाता जाता ऐका, तुमचा बाप तुमच्याकरता काय करतो. ज्या पुराणा या कलियुगामध्ये बापाचं अस्तित्व मान्य नाही, मी द्यावे तेवढं धन्यवाद थोड्या त्या कवीला ज्याने हे बापाविषयी गाणं लिहिलं. आणि प्रत्येक पुराच्या स्टेटसला आज बाप फोटोच्या स्वरूपात ते गाणं वाजलेलं पाहायला मिळतं. तो कवी काय म्हणतो ऐका बघा. त्यानं त्या बापाने तो काय केलं आपल्या मुलांकरता. उरामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामधी हसू जरी काना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर. लई अवघड हा गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आयुष्यभर तू नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. काया शरीरात घाम जिरवित राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. फाटलेल्या चपलेला घाले सुतळी बांधून गार, सुतळी बांधून गार. ऊन वारा पावसात कधी नाही थकला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. हे डोंगरावानी वाटला. किती जरी बाप सांगतो आपल्याला वेळ कमी पडणार, पण म्हणतो
जाता जाता एक सगळ्याला हात जोडून विनंती आहे, कसा का असना वय झालेला बाप जोपर्यंत घरात आहे, जोपर्यंत जपता येईल तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर हसू ठेवा आणि त्याची पाठीवरची शाबासकीची थाप केली तरी आपल्या पाठीवर पडून घ्या. आणि आणि जोपर्यंत तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत मायच्या कडे तरी खुशी झोपून घ्या. माय गेले की प्रेम संपलं, बाप गेला की घराचा आधार संपला. ज्ञानेश्वर तोड करून या एका एके केला मेराशीचा धनी कडे बागवणी भारखंडी तुका म्हणे नेदी गांजूवर काशी उदार केलं. साधक मंडळीनं हा अभंग वाचला, दुसऱ्या कोणाशी केल्या जाऊ शकते का? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे नेदी, नेदी म्हणजे नाही. जवळजवळ 5 मिनिटं मी जास्तीचे घेतले. अगदी अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा कार्यक्रम योग मला मिळाला. ते माझ्यावरती आपल्या हक्काच्या भावाप्रमाणे प्रेम करणारे आदरणीय माझे परम मित्र आमचे अजित दादा या ठिकाणी सासवडून उपलब्ध किती दिलो आणि काय दिलं याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. हे एकटेच नाही, अशी कितीतरी माणसं माझ्या आयुष्यात मी जोडल्या गेली. आम्ही जातो तुम्ही कृपा Thank you.